नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही जी कथा आहे ही पूर्णपणे काल्पनिक आहे. ऑफिसची लाईट्स बंद करून ते आपापल्या घरी जायला निघाले. अजित, राजेश, कमल आणि ऋषी चौघे एकमेकांचे लहानपणीपासूनचे पक्के मित्र. कॉलेजमध्ये एकाच ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर आता जॉबमध्ये सुद्धा एकत्र होते. ए काय म्हणतो, एवढे दिवस आपण बिना सुट्टीचे काढले. त्यात दिवाळी सुट्टीसुद्धा आपण कामच करत होतो. पण आता सिरियसली कंटाळा आलाय. असं वाटते थोड्या दिवसासाठी कुठेतरी जाऊया फिरायला, राजेश उत्सुकतेने म्हणाला. त्याच्या वक्तव्याला उत्तर देत अजित म्हणाला, तसं तू म्हणतोय ते पण बरोबर आहे. थोडे दिवस तरी रिलॅक्स हवाच आयुष्यामध्ये. हो, जाऊ आपण. पण जायचं कुठे? कमल त्याचे वाक्य कापत बोलल्यावर राजेशने उत्तर दिले, आपण दिवाबेटवर जाऊया. मस्त फिरू, मनसोक्त पार्टी करू. इतक्या वेळ शांत असलेल्या ऋषीने दिवाबेटचं नाव ऐकल्यावर त्याचे मौन व्रत तोडले. अरे बाबांनो, तुम्हाला वेड लागले. ते ठिकाण खूप दिवसापासून बंद आहे आणि तिकडे खूप विचित्र हॉन्टेड घटना घडायच्या पण बातम्या आल्यात. अरे फट्टू, हम मौत से खेलने वाले लोग हैं. ह्या असल्या बातम्यावर आपण विश्वास ठेवत नाही, राजेश कुचूतपणे हसत म्हणाला. पण ऋषीला मात्र ह्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. तो म्हणाला, तुम्ही जा बाबा, करायचे ते करा. मी आपले मित्र म्हणून सांगायचं काम केले. त्याच्या या वक्तव्यावर कमल चिडून बोलला, जा म्हणजे काय, तू सुद्धा यायचं आमच्यासोबत. आणि तिकडे बंदी असायला आपण काय दिवसा नाही जाणार तिकडे. रात्री जाऊ, पार्टी करू आणि दिवसा परत रिटर्न. आणि तू जर नाही आलास तर आम्ही पूर्ण ऑफिसवर पसरवू की तू किती फट्टू आहे ते. ऋषीला आता गत्यंतर नव्हता आणि हे चौघे होतेच सोबत. नाईलाजाने त्यालासुद्धा त्यांच्यासोबत जावे लागले. तर दिवस ठरल्याप्रमाणे जागेवर आणि वेळेवर सर्वजण पोहोचले. जसा दिवस मावळला तसे ते होडीने त्या बेटाकडे जायला निघाले. सोबत खायचे सामान, दारू, कॅम्पिंग टेंट वगैरे सर्व गोष्टी घेतल्या. राजेश, अजित आणि कमल बिनधास्त होते. ऋषीच्या मनात मात्र असंख्य विचारांचे लपंडाव चाललेले. ते सर्व बंदराच्या जवळ जातच होते की अरे ए पोरांदो, मागलं फिरा, परत जावा. इकडून गेलात तर परत यावाचं नाही. चौघांनी दचकून मागे बघितले. एक साधारण 70च्या आसपासचे आजोबा त्यांच्याकडे बघून इशारे करत होते. बघा, मी बोलत होतो ना, इकडे जाणे म्हणजे आपल्या जीवाशी खेळणे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण परत जाऊया का? ऋषी अत्यंत भीतीच्या स्वरात बोलला. पण त्याला प्रत्युत्तर देत राजेश बोलला, गप तू. आता प्लॅन ठरलाय, इथपर्यंत आलोय, आता मागे नाही जायचं. त्या म्हाताऱ्याकडे लक्ष नको देऊ. सणकी वेडा वाटतोय तो. चला. आपण चौघे होडीमध्ये बसले. होडी संत गतीने पाण्यात चाललेली. समुद्र भयंकर शांत होता. कानाला सुकावणारा लाटांचा आवाज आणि मध्येच होडीच्या इंजिनचा आवाज, ह्या व्यतिरिक्त कोणतेच आवाज नव्हते. बेटावर पोहोचले तेव्हा चांगलीच रात्र झालेली. चंद्राचा प्रकाश रस्ता दिसण्यासाठी पुरेसा होता. बेटावर लाईट्स हाऊस आणि मोजकी घर सोडली तर पूर्ण जंगल होतं. त्या घरामध्ये सुद्धा कोणी राहत नव्हते. सर्व घर ओसाड पडलेली आणि त्या लाईट्स हाऊसमध्ये लाईट हाऊस कीपर पण नव्हता. असे वाटत होते पूर्ण जगापासून त्या बेटाला सर्वांनी वाळीत टाकले आहे. होडीतून उतरल्यावर नंतर जास्त लांब न जाता समुद्राच्या जवळच टेंट बांधले, शेकोटी पेटवली आणि सोबत आणलेले सामान काढून प्यायला बसले. राजेश, कमल आणि अजित तिघेही पिणारे होते. ऋषी ह्या व्यसनापासून अलिप्त होता. त्याने फक्त खाणेच पसंत केले. गप्पा रंगल्या. ऋषी सोडता बाकी सर्वांची पिल्यामुळे शुद्ध हरपलेली. रात्र गडद होत चाललेली. आजूबाजूला भयान शांतता आणि त्यात अधूनमधून समुद्राच्या लाटांचा येणारा आवाज, गार वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची तेव्हा सर्वांगावर शहारे आल्याशिवाय राहत नव्हते. शेकोटी पण आता हळूहळू विझू लागलेली. तितक्यात राजेशला लघुशंका आली. तो उठला आणि थोड्या अंतरावर लघुशंका करावयास जायला लागला. इकडे दोघेजण पिऊन मस्त झालेले. ऋषीसुद्धा आता डुलक्या यायला लागलेला. खूप वेळ झाला पण राजेश काही परत आला नव्हता. अरे यार, हा राजेश कुठे मेला आता? इकडे चांगली मैफिल रंगलेली. कमल त्रासलेल्या स्वरात म्हणाला, अरे पडला असेल तो कुठेतरी.
साला आपल्याला बोलतो मला चढतच नाही. आणि आता बघ, थांब मी येतो बघून त्याला. अजित उठला आणि डुलत डुलत राजेशला शोधायला निघाला. अजित जसा शेकोटीपासून लांब लांब होत चालला तसा त्याला रस्ता कमी दिसायला लागला. थोडाच पुढे गेला असेल की त्याला पाठमोरा उभा असलेला राजेश दिसला. अरे राजू, तू इकडं आहेस आणि आम्ही तिकडे वाट बघतोय तुझी. राजेश काहीच न बोलता तसाच उभा राहिला. आता काय अख्ख्या बाटल्या खाल्ली करतोय काय? चल लवकर सगळे थांबलेत तुझी वाट बघत. तरीसुद्धा राजेश काहीही उत्तर न देता तसाच उभा राहिला. आता मात्र अजितला पुरता राग आला. तो चालत राजेशजवळ गेला आणि त्याने त्याचे हात पकडून त्याला मागे वळवले. राजेश जसा मागे वळला तसे अजितचे डोळे विस्पारलेले. हृदयाची धडधड इतकी जास्त वाढली की त्या स्मशान शांततेत त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. राजेशला चेहराच नव्हता, फक्त सपाट त्वचा, त्यावर ना डोळे होते, ना नाक आणि नाही तोंड. अजित त्वरित 2 पावले मागे झाला. आतापर्यंत जेवढी पिलेली ती एका क्षणात सगळी उतरली. लगेच स्वतःला सावरले आणि धावत मागे आला जिकडे ऋषी आणि कमल होते. त्याला त्या अवस्थेत पाहून कमलने विचारले, काय रे, एवढं हापापायला काय झाले? काय भूतभीत बघितलंस का काय? आणि राजेश कुठे आहे? त्याला आणायला गेलास ना? कमलचे वाक्य पूर्ण होईपर्यंत अजितचा श्वास त्याच्या ताब्यात आलेला. तो म्हणाला, अरे अरे तो राजेश तिकडे. अरे काय झाले? नेमका एवढा का बिचकतोयस? ऋषीने आश्चर्याने विचारले. तो राजेश नव्हता. मी त्याला शोधायला गेलो. तो तिकडे उभा होता. मी त्याला खूप हाका मारल्या पण त्याने काहीच उत्तर नाही दिले. तसंच एखाद्या पुतळ्यासारखा उभा राहिला आणि जेव्हा मी जवळ जाऊन त्याला हलवले तेव्हा त्याचा चेहरा बघितला. तो पूर्णपणे सपाट होता. त्याला डोळे, कान, नाक काहीच नव्हतं. मी खूप घाबरलो आणि लगेच पळत आलो. अजित, तुझं डोकं फिरले. काहीही काय बोलतोस? पिऊन पिऊन त्या राजेशऐवजी तुला जास्त चढली. ही काय मस्करी करायची वेळ आहे का? कमल जरा चिडूनच बोलला. शांत व्हा तुम्ही दोघे. आधी आपण एक काम करू, आपण तिघेही बघायला जाऊया. ऋषी त्यांना समजावत म्हणाला. तिघेही राजेश ज्या दिशेला गेलेला तिकडे जायला निघाले. मगाशी अजितला जिकडे राजेश दिसलेलं तिकडे आता कोणी नव्हते. त्याने जवळपास आजूबाजूला सगळीकडे शोधले पण राजेशचा कुठेच पत्ता नव्हता. हा नक्कीच रस्ता भटकला असेल. तरी बोलत होतो, नको इतकी पिऊ, आणि त्यात मोबाईल पण आपल्याजवळ ठेवून गेला. कमल त्रासलेल्या स्थितीमध्ये म्हणाला, एक काम करू, आपण तिघे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला शोधू आणि ज्याला कोणाला भेटेल त्यांनी लगेच कॉल करा. ऋषी सर्वांना दिलासा देत म्हणाला. एव्हाना सगळ्यांची होती नव्हती ती सुद्धा उतरलेली. तिघे निघाले वेगवेगळ्या दिशेने. अजित गेला लाईट हाऊसच्या रस्त्याला, कमल गेला जंगलाच्या रस्त्याला आणि ऋषी समुद्राच्या दिशेला. लाईट हाऊसचा चंद्राच्या प्रकाशात अजूनच भकास भासत होता. राजेशला हाका मारत अजित चाललेला की तितक्यातच लाईट हाऊसच्या वरच्या खिडकीमध्ये त्याला राजेश दिसला. अजित थोडा अजून जवळ गेला. ह्यावेळी मात्र त्याला चेहरा होता. अजितला जरा हायसं वाटलं. त्याने खालूनच राजेशला आवाज दिला पण राजेशच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. अजित चिडून लाईट हाऊसच्या वर जायला लागला. जसा अजित वर गेला तसा त्याला एक आश्चर्याचा आणि त्याचबरोबर भीतीचाही धक्का बसला. मगाशी ज्या खिडकीत राजेश उभा होता आता तिकडे कोणीच नव्हते. अजित त्या खिडकीपाशी आला आणि खिडकीतून खाली बघितले तर ह्यावेळी त्याला फक्त भीतीचा धक्का बसला कारण खाली राजेश त्याला बघून हसत होता. आता मात्र त्याची चांगलीच दातखिळी बसली. मागसाच्या प्रसंगातून तो नीट सावरला नव्हता. तेच आता हे त्याचे हातपाय लटपटू लागले. तो बाहेर जाण्यास मागे वळला की तेच त्याच्यासमोर एक मुलगी उभी असलेली त्याला दिसली. तिचे कपडे फाटलेले, चेहऱ्यावरून रक्त बाहेर येत होते आणि डोळे तर जसे आग ओकत होते आणि दोन्ही पाय उलटे. अजितची किंचाळी त्याच्या घशातच अडकली. तो काही हालचाल करणार की तितक्यातच त्या मुलीने, त्या भूताने अजितच्या अगदी जवळ येऊन तिचे मोठे मोठे नख असलेली बोटे अजितच्या मानेवरून
एखाद्या सुरीसारखी फिरवली. मटणसाठी खाटी बकरीच्या मानेवरून सुरा फिरवतो तेव्हा जसे तिच्या मानेतून रक्ताचे पाट बाहेर येतात, तसे अजितच्या मानेवरून रक्ताचे पाट बाहेर येऊ लागले. अजित खाली पडला आणि हातपाय तडफडत मरणाची वाट बघू लागला. काही काळ गेला आणि अजितच्या हातापायांची हालचाल थांबली. तो कायमचा झोपी गेला. इकडे कमलभर जंगलमध्ये गेला. पूर्ण जंगल सामसूम आणि झाडांनी भरलेले. अख्खा जंगल पालथे घातले, पण राजेशचा कुठेच पत्ता लागला नाही. कंटाळून तो परत जाण्यास फिरला. तेच त्याची नजर एक झाडावर गेली. तिकडे एक मृत शरीर झाडाला लटकवलेलं. कमलने घाबरत घाबरत त्या झाडाजवळ जायची हिंमत केली आणि जसा तो झाडाजवळ पोहोचला तसं त्याला रडू कोसळले. ते दुसरे तिसरे कोणी नसून राजेशचे शरीर होते. शरीरावर ठिकाणी ओरबडल्याच्या जखमा होत्या आणि डोळे पूर्ण सताड उघडे. त्यात काहीच हावभाव नव्हते. तोंडातून जीभ बाहेर आलेली. कमलने क्षणाचाही विलंब न करता तिकडून काढता पाय घेतला, पण जसा तो मागे वळला तसा त्याचा पाय कशात तरी गुंतून तो जोरात जमिनीवर आपटला. जसा जमिनीवर आपटला तसे त्याला जाणवले त्याच्या सर्वांगावर कसली तरी पकड बनत चालली आहे. त्याने भीत शरीराकडे बघितले तर त्याच्या पूर्ण शरीरावर झाडांच्या फांद्यांनी आपली पकड बनवलेली. शरीर पूर्ण झाडांच्या फांद्यांनी झाकून टाकले होते. त्याला ना ओरडता येत होते ना नीट श्वास घेता येत होते. तो पूर्णपणे झाडांनी वेढला गेला आणि जसा राजेश लटकलेला तसाच कमल पण लटकला गेला. आता सर्व फांद्या त्याच्या छातीवरून तोंडाकडे वळल्या. त्याचा तोंड आणि नाक दोन्ही पण दाबले गेले. ह्या व्यतिरिक्त त्याच्या तोंडून काहीच निघत नव्हते. नाक बंद झाले. त्याचे श्वासोच्छ्वास बंद झाले. एकदा डोळ्यावरून फांदी जाता जाता त्याचे लक्ष समोर गेले. एक मुलगी त्याच्याकडे क्रूरतेने बघत होती. फांदी त्याच्या डोळ्यावरून गेली आणि त्याने डोळे मिटले, ते कायमचे. इकडे ऋषी समुद्राच्या पूर्ण काठापर्यंत आलेला. त्याने होडीमध्ये बघितले, पण तिकडे सुद्धा कोणीच नव्हते. ऋषीने मोबाईल काढला, पण तिघांचा फोन लागला नाही. शेवटी कंटाळून परत जाण्यास निघाला की तितक्यातच त्याला मागून पैंजणाचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. तो मनाचा भास समजून तसाच चालत राहिला. परत पैंजणाचा आवाज यायला लागला, पण आता मात्र फार जवळून आल्यासारखा वाटला. आता मात्र ऋषीसुद्धा घाबरला. झाप पावले टाकत जायला लागला. लांबून त्याला त्यांचा टेंट दिसायला लागला. त्याला आता थोडं हायसं वाटलं. तो आता भरभर चालायला लागला, पण तितक्यात मागून जोरात धक्का देऊन त्याला खाली पाडले. ऋषीने पटकन मागे बघितले, पण मागे कोणीच नव्हते. आता मात्र तो पूर्णपणे घाबरू लागला. धावत धावत टेंटजवळ येऊन पोहोचला, पण टेंटजवळ कोणीच नव्हते. मनाशीच विचार करायला लागला, जाऊ तर कुठे जाऊ? त्यांचे कॉल पण नाही लागत. त्यांना राजेश भेटला असेल का? असंख्य प्राशन मनात घर करू पाहत होते. शेवटी न राहून त्याने त्यांना शोधायचे ठरवले. ऋषी निघाला त्यांच्या शोधात. शोधत शोधत जंगलमध्ये येऊन पोहोचला. तो चालत चालत त्या झाडापाशी येऊन पोहोचला जिकडे राजेश आणि कमलला मारून लटकवलेले. त्यांना बघून ऋषीचे हावभाव अजूनच बदललेले. त्याला रडू कोसळत होते. मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता. इकडे येण्यासाठी ऋषी झटकन मागे वळला आणि तिकडून पळून जायला लागला, पण काही फायदा नव्हता. त्याला तसेच कोणीतरी खाली पाडले आणि पायाला झाडाच्या फांद्या गुंडाळून त्याला झाडावर उलटे लटकवले. तितक्यात ऋषीला समोरून एक पांढरी आकृती येताना दिसली. एक बाई चालत येत होती. ऋषीने नीट बघितले. सुजाता. ऋषीचे डोळे वाटरले. भर थंडीमध्ये सुद्धा घामाच्या धारा वाहू लागल्या. तिचे डोळे रागाने लाल झालेले. दात ओळखत ऋषीकडे बघत ती म्हणाली, हो, मी सुजाता. आठवलं तर असेलच. ऋषीच्या डोळ्यापुढे एक एक करून चित्र फिरत गेले.
2 वर्षापूर्वी हे चौघे असेच फिरायला आणि पार्टी करायला ह्या बेटावर आलेले. त्यावेळी तिकडे लाईट हाऊस कीपर होता. त्याचं घर तिकडेच होतं आणि त्याच्यासोबत त्याची मुलगी असायची. घरचे गरीब होते. मुलगी अभ्यास करायला तिकडे नेहमी असायची. त्यावेळी लाईट हाऊस कीपर रात्रीच्या ड्युटीला होता. हे पार्टी वगैरे करून पूर्णपणे लाईट होऊन मस्त करायला लागले. त्यांना समजले की तो ड्युटीला गेला आहे आणि घरी ती मुलगी एकटीच आहे. या तिघांनी संधी साधून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. तिच्या अब्रूचे आणि तिच्या शरीराच्या चिंधड्या केल्या. ऋषी हे सर्व लांबून बघत होता, पण त्या तिघांना अडवण्याखेरीज तो काहीच करू शकत नव्हता. नाहीतर दारूच्या भरात त्यांनी ऋषीला सुद्धा मारायला पुढे मागे नसते बघितले. सगळी घटना झाल्यानंतर त्या तिघांनी ऋषीला धमकावले. कोणालाही ना सांगण्याबद्दल ऋषीला नाईलाज झाला आणि त्याने ही गोष्ट कोणालाच कळवली नाही. लाईट हाऊस कीपरला त्याच्या मुलीचे मृत्यू सहन झाले नाही आणि त्याने सुद्धा त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. एक सुखी हसते खेळते परिवार त्या तिघांनी एका रात्रीत संपवले होते आणि हे सर्व लपवून ठेवून कुठे ना कुठे ऋषीसुद्धा जबाबदार होताच. ऋषीचे हातपाय गळायला लागले. त्याने तिच्याकडे माफीची भीक मागितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती त्याच्याजवळ आली. तिचे रूप आता खूपच विद्रूप झालेले. नाकातोंडातून रक्त येत होते. तिने तिचे नख वरती केले आणि ऋषीच्या कपाळावर जोरात वार केला. ऋषीने वेदनेने एक जोरात किंचाळी मारली आणि बेशुद्ध झाला. सकाळ झाली. आजूबाजूला लोक जमले. पोलिसांनी काही गावकरी मंडळी होती. त्याने पोलिसांना काहीतरी बोलताना ऐकले. ते म्हणत होते, ह्या 3 डेड बॉडीज पोस्टमॉर्टमला न्या आणि ह्या वेड्याला वेड्यांच्या इस्पितळात न्या. गावकरी सांगतात. ज्यावेळी ऋषीला नेत होते तेव्हा ऋषी डोक्याला जखम दाखवून खूप विनवण्या करत होता. मी वेडा नाहीये, पण त्याचे कोणीच ऐकले नाही. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.